सर्वांना नमस्कार माझा. विद्या, तुलाही नमस्कार. सरांना नमस्कार. आणि सुरुवात नमस्कार करते मॅडम. मी देवीची आराधना करून. ओम नमः शिवाय. नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते नमस्ते. आपलं मंत्र जप कसं करायचं? मंत्र शब्दाचा अर्थ आहे विग्रह. मन, मन प्लस अंत्र म्हणजे प्राण, म्हणजे मन आणि प्राण हे जे काही आहे ते एकवटून एकचित्त करून त्याचा जप करायचा, तर इच्छित फळ तुमचं प्राप्त होतं. नंतर जप कसा? जायते पापा मंत्र. जप म्हणजे पाप नष्ट होऊन, तुमचं अडथळे नष्ट होऊन इच्छित फळ प्राप्त होतं. बघा, हिंदू आणि जैन जे आहेत, मुसलमान जे आहेत, ख्रिश्चन, सगळ्यांच्या धर्मांचे मंत्र आहेत आणि त्यांचा उपयोग मनुष्याने वेळोवेळी करून पण मनोवांछित सगळं फळ मंत्राने प्राप्त होतं इथे. मंत्राचा उपयोग जो काही आहे तो भौतिक, अधिभौतिक, आध्यात्मिक असे तीनही प्रकारच्या प्राप्तीसाठी मंत्र प्राप्त होतो. मंत्र म्हणजे शब्दब्रह्म आहे. मंत्राची बीज ही शक्तीची स्थानं आहेत आणि मंत्राच्या ध्वनी लहरींनी पूर्णपणे प्रभाव जप करणाऱ्याच्या शरीरावर, मनावर तिथे सखोल परिणाम करून तिथे मन शुद्धी, चित्तशुद्धी, शरीर शुद्धी याचं मार्फत तुम्हाला देहातील वैगुण्य, जे काही रोग आहे ते नष्ट करण्यास मदत होतं. किंवा मंत्रांच्या देवतेला आवाहन करून, प्रसन्न करून, तिच्या शक्तीच्या पलीकडे ही दैवी शक्ती आहे पूर्णपणे, तिच्याकडून अघटित घटना घडून जे काही प्राप्त करून घेण्याचे माध्यम जे आहे तेच मंत्र जप आहे. कोणताही मंत्र जप मनाने करायचा नाही. आपलं साध्य काय आहे किंवा आपणास तो मंत्र सिद्ध साध्य आहे की नाही, मंत्र जपाची संख्या किती आहे, आपली शक्ती, सुचिरभूतता, जपाची वेळ, हे सगळं आपल्याला माहिती हवं. आणि कोणतेही मंत्र जप करून कार्यसिद्धी नाही झाली तर थोडंसं वाईट परिणाम झाले तर मंत्राला आणि आपण देवतेला बोलतो की इतके मंत्र केले तरी झालं नाही माझं काही. तर मंत्र जप हा तज्ज्ञ व्यक्तीकडून, गुरुकडून, साधू संतांकडून मनपूर्वक, श्रद्धा अति महत्वाची आहे त्याच्यामध्ये, गुरूंकडून आपला मंत्र घ्यायचा. वैदिक मंत्र जे आहेत ते ओम नमः शिवाय आणि गायत्री मंत्र आहे. तांत्रिक मंत्र आहे ते साधकास लवकर प्राप्त होण्यासाठी आहे किंवा तांत्रिक सिद्धीमुळे भरकटण्याची पण तिथे शक्यता असते. नंतर अघोरी आणि साबरी मंत्र पण आहेत. भगवान शिव या मंत्राची देवता आहे आणि नाथ संप्रदायाने यांचा प्रसार केलेला आहे आणि गुरु परंपरेने हे शिकवले जातात. या चुका झाल्या तर परिणाम पण भोगावे लागतात. मंत्रांचे प्रकार जे आहेत ते बीज मंत्र आहे, मंत्र माला मंत्र आहे, एकाक्षरी मंत्र आहे तो ओम आहे, द्वितीयाक्षरी मंत्र आहे तो राम आणि कृष्ण आहे, पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय आहे, षडाक्षरी मंत्र जो आहे तो ओम नमः शिवाय आणि हरे राम कृष्ण आहे, अष्टाक्षरी मंत्र जो आहे तो ओम नमो नारायणाय आहे, तो आहे. द्वादशाक्षरी मंत्र जो आहे तो ओम नमो भगवते वासुदेवाय. तसंच आता आपण रवी घेऊया. रवीसाठी जो मंत्र आहे तो सूर्यनमस्कार, ओम सूर्याय नमः, किंवा ओम मित्राय नमः आहे, ओम आदित्याय नमः आहे, ओम भास्कराय नमः आहे. हे जप करायचे सूर्यासाठी. आणि रत्नांसाठी जे आहे तर रवीचं रत्न आहे जे ते 2 ते 5 कॅरेट मध्ये माणिक,
घालायचा किंवा सिंगली उपरत्न आहे त्याचं तेही चालेल. आणि सोन्यामध्ये, चांदीमध्ये किंवा तांब्यामध्ये करायचा. रवीचं रत्न कोणालाही चालेल. रत्न धारण करायचं असेल तर लग्नेशाचे रत्न पहिलं वापरायचं शुभत्वसाठी. नंतर लग्नात असलेल्या ग्रहांचं रत्न वापरायचं, त्याने लाभ होतो. किंवा महादशा अंतर्दशा जी चालली आहे त्याच्यावरती, किंवा जो ग्रह खराब आहे आपला त्याला बळ देण्यासाठी, ग्रह नीच आहे, अस्तंगत आहे, वक्री, त्यासाठी ते रत्न वापरले तरी चालेल. भाग्यशाचं पंचमाचं रत्न चालेल. ज्या भावासंबंधी प्रश्न असेल किंवा भावाचा भावेश, भावातील ग्रह किंवा सप्तम स्थानासंदर्भामध्ये प्रश्न आहेत, विवाह होत नाही, तर त्या भावासंदर्भामध्ये जप करायचे आणि रत्न घालायचं. कुठलंही रत्न धारण करताना रत्न त्याचं उपरत्न पण चालेल. फक्त शरीराला स्पर्श झाला पाहिजे त्याचा. शुभ शुभ दिवशी नक्षत्र योग बघून रत्न धारण, पूजा विधी करून, पूर्वेकडे तोंड करून रवीचं रत्न सूर्योदयानंतर 2 तासामध्ये घालायचं किंवा रवीच्या होऱ्यामध्ये घातलं तरी चालेल. धारण करायच्या आधी रत्न आदल्या दिवशी रात्री वाटीभर कच्च्या दुधामध्ये ठेवायचं. पूर्ण अंगठी बनवून आणली किंवा लॉकेट बनवून आणलं की कच्च्या दुधामध्ये ठेवायचं. नंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून स्वच्छ पाण्याने धुवायचं, त्याच्यावर अभिषेक करायचा त्या त्या रत्नांचा. रवीचा रत्न असेल तर, माणिक असेल तर रवीचा जप करायचा. 108 वेळा जप करायचा. नंतर अंगठी धुवून पुसून लाल हळद, कुंकू, अक्षता, कुंकू फुलं वाहून दीप नैवेद्य दाखवून अंगठी उजव्या हातामध्ये घालायची. ग्रहाचा मंत्र 11, 28 किंवा 108 वेळा करायचा. नंतर इष्टदेवता जी आहे आपली त्याच्या पायाला स्पर्श करून अंगठी लावून पूर्वेकडे तोंड करून ती अंगठी धारण करायची. उजव्या हातामध्ये शुभग्रहाची अंगठी आणि डाव्या हातामध्ये पापग्रहाची अंगठी घालायची. अंगठ्यामध्ये कधी अंगठी घालायची नाही. ह्याच्यामध्ये तर्जनी जी आहे तिथे गुरुचं स्थान आहे. मध्यमा आहे, मध्यम मधलं बोट ते शनीचं आहे. अनामिका आहे तिथे सूर्याचं स्थान आहे. कनिष्ठिका आहे ती बुधाचं स्थान आहे. उजव्या हातातच वापरायची. नंतर रवी जर असेल, रवीचं रत्न ते चॉकलेटी तांबडं किंवा गर्द तांबडं असतं. रवी राहूयुक्त असेल, तुळेचा रवी असेल, रवी राहूयुक्त शनिदृष्ट असेल तर सूर्योदयापासून 1 तासामध्ये ते रत्न घालायचं. तांब्याचं कडं किंवा गहू गुळ दान करायचं ह्याच्यामध्ये. तांब्याचे 2 तुकडे करून पाण्यामध्ये टाकायचे, तेही चालेल. बेलफळ जे आहे ते जवळ बाळगायचं, बेलफळ. नंतर सनस्टोन असतो, सूर्यकांत स्टोन, तो पण वापरला तरी चालेल. उपरत्न आहे स्पायनल आणि गार्नेट, तो वापरायचा. रवी राहू असेल, पितरांची बाधा, तर त्यासाठी पिंपळाच्या पानावर दहीभात ठेवून ते पान पिंपळाच्या झाडाखाली दुपारी 12 वाजता ठेवायचं. 11 रविवार करायचं. 11 रविवार झाल्यानंतर त्याची सांगता म्हणून 1.25 किलो गहू, 1.25 किलो गुळ, तांबडे वस्त्र, 51 रुपये दक्षिणा ब्राह्मणाला द्यायची.
नंतर आदित्य स्तोत्र पठण करायचं. मानसिक शांती इथे मिळते. वडिलांची सेवा करायची. नंतर रिचार्ज जर म्हणजे परत चार्ज करायचं असेल माणिक तर उन्हामध्ये रविवारी ठेवायचा आणि मग परत घालायचा. इथे रवीचे जे आहे सूर्याचं ते नेत्रविकार आहे, आजार, अल्सर आहे, रक्तदोष आहे, हृदय, हाडे, चिंता, डिप्रेशन, रक्तप्रवाह सुरळीत करणं आणि कमजोरी जर असेल आजार पण तर माणिकचं भस्म मिळतं ते सेवन करायचं. याच्यामध्ये पित्त आहे, डोकंदुखी आहे, मधुमेह, याच्यावरती रवीचं संपूर्ण हे करायचं. सकाळी स्नान झाल्यावरती तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन पूर्वेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यायचं. त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, तुळस टाकायची आणि लाल मिरचीचे बिया पण टाकले तरी चालेल त्याच्यामध्ये. आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. हे झालं रवीचं. ह्याच्यामध्ये काय विचारायचं आहे सूर्याचं? मॅडम. रवीची महादशा अंतर्दशा असेल तरी केलं तरी चालेल. रवी महादशा अ, अंतर्दशा. अ, मॅडम, असं आहे की म्हणजे दूरस्थानामधले जे असतील राशीचे स्वामी त्यांचं रत्न वापरायचं का नाही, म्हणजे रत्न कोणी वापरू नये हे फक्त सांगाल का मॅडम? रत्न जे ग्रह बलवान आहेत ना त्याची काय करायची गरज नाहीये. जे ग्रह म्हणजे रवी राहू युती आहे, ग्रहण लागलंय, रवी तुळेचा आहे, रवीला स्थानबल नाहीये, रवी मकरेचा आहे, तर त्याने वापरलं तर चालेल. पण रवी सहसा स्त्रियांनी नेहमी घालावा कारण प्रतिकारक आहे तो. तर रवी स्त्रियांसाठी चांगला आहे. रवी सगळ्यांनी घालावा. माणिक माणिक घालायला काही प्रॉब्लेम नाहीये. आरोग्य ज्याचं खराब आहे त्याला तांब्याचं कडं द्यायचं. एक तांबं हे विचारू का मॅडम? रवीकडे आणि माणिक तांब्यामध्ये केला तरी चालेल. एक विचारू का? हा, मॅडम, रवी समजा मार्केश असेल तरी सुद्धा रवीचं रत्न घातलं तर चालेल का? रवी सगळ्यांसाठी चालतो. सूर्य पण आता येतो, कर्क लग्न आहे आणखीन चालेल, काही मार्केश प्रॉब्लेम झाली. नाही. रवी येतो, सूर्य आहे. सूर्याला रवीसाठी काही प्रॉब्लेम नाहीये. बर, ओके. मॅडम, आदित्य हृदय स्तोत्र रोज म्हणायचं का हे फक्त रविवारी आणि माणिक धारण नाही, करताना? रोज रोज म्हणायचं. हा, ओके. ह्याचा रवीची नावं पण माहिती आहेत ना. सूर्याची नावं मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः आहे. नंतर भानवे नमः, मरीचये नमः, हे हिरण्यगर्भाय नमः, खगाय नमः, पुष्णे नमः, नंतर आदित्याय नमः, सवित्रे नमः, अर्काय नमः, भास्कराय नमः आणि आदित्य स्तोत्र आणि आदित्य हृदय आणि आदित्य कवच हे तिन्ही वाचायचं. तिन्ही मध्ये काही वाचा उपाय सांगताना. नंतर चंद्र जो आहे, चंद्र तो षष्टात, अष्टमात, दशमात, लाभस्थानात, व्ययस्थानामध्ये थोडासा अशुभ फळ देतो. बाकी ठिकाणी शुभ आहे. सोमवारचा उपवास करायचा. ओम ऐं ह्रीं सोमाय नमः हा जप आहे चंद्राचा. हा मंत्र जो आहे सोमाय नमः हा शुक्ल पंचमीला एक माळ, शुक्ल पंचमीला एक माळ,
दशमीला 2 माळा, पौर्णिमेला 3 माळा, आणि कृष्ण दशमीला 2 माळा, आणि कृष्ण पंचमीला 1 माळ. असं 3 महिने जप करायचा. मॅडम पुन्हा रिपीट करा. ओम सोमाय नमा, शुक्ल पंचमीला 1 माळ. म्हणजे मॅडम दशमीला, शुक्ल पंचमीचा असेल तर का? हा, पंचमी शुक्ल पंचमीला 1 माळ, नंतर दशमीला 2 माळा, पौर्णिमेला 3, कृष्ण दशमीला 2 माळ, आणि कृष्ण पंचमीला 1 माळ. असं 3 महिने जप करायचा. तीन महिने जप केल्यानंतर आटवलेलं दुधाचा नैवेद्य पौर्णिमेला चंद्राला दाखवायचा, आणि घरच्या सगळ्यांनी प्रसाद तो ग्रहण करायचा. जर जास्तच चंद्र बिघडला असेल तर 1 माळ रोज, एक सकाळी आणि 1 माळ सायंकाळी, 3 महिने जप करायचं. दर पौर्णिमेला 1 वाटी दुधात मोती, सुटा, हा अंगठी नाही, सुटा मोती टाकायचा, आणि त्याचा नैवेद्य चंद्राला सकाळी दाखवायचा. मोतीमध्ये, दुधात मध्ये मोती टाकायचा, आणि त्याचा चंद्राला सायंकाळी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची किरणं पडतील अशा तऱ्हेने वाटी ठेवायची, आणि 2 तासानंतर ते दूध गाळायचं आणि प्रसाद म्हणून प्यायचं. ह्याच्याने पण अनियमित जी पाळी येते, पीसीओडी ज्यांना आहे, किंवा पोट दुखणं आहे, रक्तस्राव, स्त्रियांचे सगळे विकार, ते नियंत्रणात येतील. चंद्राकडे एक अद्भुत अशी शक्ती आहे. त्याच्यामुळे करंगळीमध्ये घालायची, हा, मोती. पण चंद्र जास्त बिघडला असेल ना, तर मोती टिकत नाही, हरवतो तरी नाही तर जातो, हरवतो किंवा झिजला जातो. तर चंद्र जास्त खराब झाला तर टिकत नाही. रवी पण जास्त बिघडला तर, ज्यांच्या तोंडामध्ये लाळ गळते, तर त्यांचा समजा रवी खराब आहे. चंद्रामध्ये 100 ग्रॅम वीट चांदीची ती ईशान्येला ठेवायची, आणि शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करायचा. ज्यांचं मेंटल थॉट डिसिजन पॉवर वीक आहे, किंवा ओव्हर कन्फ्युज असतात, जास्त विचार करतात, त्यांच्यासाठी चंद्राचा जप करायचा. मॅडम एखादं लहान मूल, म्हणजे लहान म्हणजे 7-8 वर्षाचा मुलगा समजा खूप हायपर होत असेल, आणखीन अभ्यास नीट करत नसेल, तर अशा वेळेला पण चंद्राचा हे केलं तर हो, चालेल का तरी उपाय चालेल. त्याच्यात? चांदीचं कडं घालायचं. अच्छा. आणि काय सांगितलं तुम्ही आता, ईशान्येला काय ठेवायचं चांदीचे? ईशान्याला चांदीची वीट 100 ग्रॅमची अशी चांदीची एक वीट सारखं ठेवायचं ईशान्य दिशेला, ओके. किंवा ईशान्य फक्त दिशेला पाणी ठेवायचं, आणि त्याच्यावरती चेहरा बघायचा आपला, आणि ते बर. पाणी मग 4-5 दिवसांनी बदलायचं. ओके. हे कोणासाठी मॅडम? चंद्र ज्यांचा खराब आहे, ह्याला दुसरं एक मूळ आहे, खिरणीचं मूळ, ते पण वापरू शकतो. काहीच नाही तर खिरणीचं मूळ, आणि चंद्रकांत मणी. ओम श्राम श्रीम श्रोम सहा चंद्राय नमा पण आहे जप.
नाहीतर 11 सोमवार वाटीभर साखर घेऊन महादेवाच्या देवळात ठेवायचं. आणि 11 सोमवार झाले की 1 किलो साखर, 3 मीटर पांढरे वस्त्र ब्राह्मणाला दान करायचं. मॅडम, हम्म. माझ्याकडे कोणी आलाय तर मी रिमूव्ह होऊ का, म्हणजे हो निघू का? हो हो, चालेल. चालेल. हम्म. ओके ओके. म्हणजे 10 सोमवार मॅडम 11 ग्रॅम साखर आणि शेवटच्या सोमवारी 11व्याला 1 किलो. हा, साखर 3 मीटर पांढरे वस्त्र ब्राह्मणाला दान द्यायचं. ह्याच्यामध्ये आजार जे आहे ह्याचे, तर मानसिक क्रोधावर नियंत्रण होतं याच्यामध्ये. नंतर मानसिक रोगावर आहे. आणि एक हे पण आहे भस्म, अं, शंखभस्म आहे ना, त्याचं चूर्ण द्यायचं, शंखभस्माचं, ज्याचं चंद्र बिघडलाय त्याला. नंतर सर्दी, खोकला, फुफ्फुसाचे विकार, मधुमेह किंवा गर्भाशयाचे विकार, वातविकार, क्षय होणं, लघवीमध्ये जळजळ होणं, याच्यामध्ये चुना असतो ना क्षय होतो तेव्हा. मग याचं पण भस्म घेतलं. कॅल्शियमच्या कमतरतेने होणारे आजार, दंतविकार वगैरे. चांदीच्या भांड्यातून दूध द्यायचं. मॅडम ते शंखभस्म कसं घ्यायचं? शंखभस्म मिळतं आयुर्वेदिक दुकानात, ते घ्यायचं. समुद्राचं पाणी आणून घरात ठेवलं तरी चालेल, ईशान्य दिशेला. प्रदोष करायचा, चंद्रकेतू चंद्र अवयुती असेल तर. भगवान शंकराची उपासना करायची. नंतर मंगळ. मंगळ जो आहे त्याचा मंत्र आहे ओम अम अंगारकाय नमः. ओम अम अंगारकाय नमः. दुसरा आहे ओम क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः. पैशाचा फ्लो जो आहे तो चंद्र देतो. चंद्र षष्टात वगैरे असेल तर कर्ज होतं. तिला घे नूतन जाधव. नंतर ह्याचं रत्न आहे पोवळं, मंगळाचं. कर्ज असेल तर ओम ऋणमोचक मंगळ स्तोत्र वाचायचं. मंगळाने पण स्त्रीच्या कुंडलीमध्ये मंगळ स्तंभी असेल तर विवाहामध्ये विलंब वगैरे होतो. दर मंगळवारी उपवास करायचा आणि दुर्गा देवीची पूजा करायची. आणि प्रदक्षिणा म- म- प्रदक्षिणा घालताना दुम दुर्गाय नमः हा जप, हा मंत्र म्हणायचा. मॅडम रिपीट करा मंत्र. दुम दुर्गाय नमः.
हे पोळं जे आहे कोरल ते समुद्रातून उत्पन्न होतं आणि केशरी नारंगी रंगाचं आहे. आणि जे पांढऱ्या रंगाचं पोवळं आहे ते प्रबाळ असतं. या रत्नात दैवी शक्ती असते. पूजेतही वापरतात आणि बंगालकडे श्वेत पोवळं वापरतात. आणि कारवार आणि गोव्यामध्ये मंगळसूत्रामध्ये वापरतात. म्हणजे सौभाग्याचं रक्षण होतं पोवळं घातलं तर. दमा, खोकला, विवाह जुळण्यासाठी पण मंत्र आहे. ओम ह्रीम मंगल गौरी, ओम ह्रीम मंगल गौरी, विवाह बाध नाशय स्वाहा. किती वेळा आणि रोज का हा? हे 108 वेळा सकाळी म्हणायचं. पण हे मुलगा मुलगी दोघांच्या दोघांना, विवाहासाठी हा. आहे का? हो. मॅडम मंगळ गुळ षष्टी फुटाण्याचा षष्टमेश नैवेद्य यश असेल द्यायचा. तरी सुद्धा हा, गुळ फुटाण्याचा नैवेद्य मंगळ द्यायचा. अच्छा मंगळ षष्टी षष्टमेश किंवा व्ययश असेल तरी सुद्धा तो वापरला तर चालेल. तो दूध नाही, स्थानामध्ये येतो मंगळ जरा म्हणजे हे जे पापग्रह आहेत ना ते बघून घाला. मंगळाचं पोळं समजा रवीचं चालतं. वृषभला चंद्र खराब हो असेल तर चंद्र द्यायचा नाही, मोती द्यायचा नाही. अच्छा हा. पण मंगळ ओके आणि शनी वगैरे देताना नीट विचार करून द्यायचा. अच्छा हा म्हणजे तर सप्तमातलं वृषभ मंगळसाठी काय? लग्नाला वृषभ लग्नाला नको. हो कारण तो व्ययश होतो ना. हा. बरोबर हा हो तेच त्याच्यापेक्षा विचारायचं जप थँक्यू दिलेले मॅडम. बरे. हो आणि दान केलेली ना. हम्म. चालेल थँक्यू मॅडम. नैवेद्य मॅडम कोणाला गुळ फुटाण्याचा? गुळ आणि याचा दुर्गा माता. नैवेद्य फुटाणा. हा. नाही कुठल्या मंदिरात हा ठेवायचा? गोरगरिबांना किंवा जे काही भक्त मंडळी असतात ना देवळात त्यांना वाटायचा. त्रिकोणी आकाराचं पोळं वापरलं ना तर शत्रूचा नाश होतो. त्रिकोणी आकाराचं. भूतबाधा वगैरे त्याच्यापासून संरक्षण होतं. स्वप्न पडत नाहीत, वेडाचे झटके येत नाहीत, मूत्रविकार बरे होतात. चांदी किंवा सोन्यामध्ये घालायचं. याचे आजार पण जखमा लवकर भरतात किंवा स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये ब्लड जास्त जातं त्याच्यासाठी चांगलं आहे. लहान मुलांना पोटदुखी, खोकला वगैरे असेल, बाळकफ असेल किंवा शौचावाटे रक्त जाणं, मूळव्याध, मॅडम किती घालायचं? किती काय ते कॅरेट किती? कॅरेट ह्याचं 2.5 कॅरेट चालेल मंगळाला. 2 ते 10 कॅरेट पर्यंत चालतं. असं काही प्रॉब्लेम नाहीये. डोळे ज्यांचे लाल होतात तर प्रबाळ भस्म मिळतं, ते पण दुधातून घेतलं तरी चालतं. दुधातनं किंवा मधातनं घ्यायचं प्रबाळ भस्म. आणि मॅडम ते दुसरे एक ओव्हल शेपचं एक येतं ते नाही का मग? नाही, त्रिकोणी नाही टोकेरी येतं ना, ओव्हल. त्रिकोणी एक येतं. तर ते हो हो आणि ते शत्रूंसाठी ओव्हल चांगलं आहे. शेपचं मॅडम तांब्यामध्ये पण घालतात ना पोळं, चालतं का? पोवळं चालतं, माणिक आणि पोवळं तांब्यात चालतं. ओके. ते कोणत्या पोटात गर्भपात घालायचं ज्यांचा होतो त्याच्या पोटावरती ते प्रबाळ भस्म लावायचं, त्याचा मॅडम? लेप कोणत्या लावायचा. पोटामध्ये घालायचं? माणिकचं ह्याचं अनामिक आहे हे बोट, रवीचं.
तांब, सोनं किंवा चांदीत चालेल. बुध जो आहे, बुध मंगळाला हनुमान चालीसा पण पाठ करायचा, हं. किंवा मंदिरात जाऊन बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य हनुमानाला दाखवून तो प्रसाद वाटायचा. नंतर दुर्गा स्तोत्र आणि सप्तशतीचा पाठ, सुंदरकांड त्याचा पाठ. नंतर चांदीचा छल्ला उजव्या हाताच्या मधल्या बोटात घालायचा. नंतर चांदीची बांगडी असते, त्याला लाल रंग लावायचा आणि ती बांगडी मग पत्नीला द्यायची. कोणाला द्यायची? पत्नीला द्यायची. लाल रंग म्हणजे लाल रंगाचा धागा बांधायचा का? लाल रंग किंवा लाल रंगाचा धागा असा गुंडाळला आणि दिला तरी चालेल, किंवा लाल रंगाचा दोरा बांधला तरी चालेल हातात. हो. आणि 100 ग्रॅम बत्तासे पाण्यामध्ये सोडायचे. पळसाची पानं 101 पानं वाहत्या पाण्यामध्ये सोडायची. तुमचा मॅडम ते लाल धाग्याचं काय सांगितलं, कुठल्या ह्याच्या करता, मंगळा ते करता का? मंगळासाठी. हा, तुमच्या अंगामध्ये एक्स्ट्रा गेन आहे, म्हणजे फॅट्स आहेत, लिव्हर फॅट्स आहेत, तर तुमचं मंगळ खराब झालेलं आहे. लिव्हर फॅटी बोलतो ना, तसं. तर त्याला 400 ग्रॅम गुळाची रेवडी असते, ती घेऊन पाण्यामध्ये सोडायची. आणि 55 ग्रॅमचा चांदीचं कड घालायचं उजव्या हातात. जर मंगळ राहू असेल तर चंद्राला ठीक करत, मंगळ राहूची युती असेल तर तिथे अ, चंद्राची सहायता घ्यायची, म्हणून चांदीचं कड घालायचं. मॅडम मंगळराहूच्या तर कड युतीसाठी किती चांदीचा ग्रॅम कडा बोलले हा, घालायचा. मॅडम? चालेल मंगळ चांदीचं कड राहूसाठी. चांदीचं कड किती ग्रॅम मॅडम? 55 ग्रॅमचं. बुध जो आहे तो पाचू आहे बुधाला. जप आहे, बीजयुक्त मंत्र जो आहे तो ओम ब्राम ब्रीम बुधाय नमः, ओम ब्राम ब्रीम बोम सह बुधाय नमः. नंतर विष्णूचं मंत्र एक आहे ते घ्यायचा, तो चालेल बुधासाठी. ओम नमो भगवते वासुदेवाय पण चालेल बुधाला. बुधाचं पाचू आहे आणि हे आहे, हिरवा, फिकट हिरवा, पोपटी हिरवा असा. नंतर उपरत्न आहे जेड, ओनेक्स. हे जरा रत्न ठिसूळ असतं पाचू. ॲक्वामरीन पण चालेल. बुध राहू जडत्व योग आहे. बुध केतू ज्यांचं व्यापारी वर्ग आहे, आर्थिक उलाढाली करणारा वर्ग आहे, शेअर मार्केट एजंट आहेत, व्यावसायिक आहेत, त्याला पाचू वापरायचा. मॅडम बुध उपरत्न लग्न कुठलं असेल आणि सांगितलं केतू मॅडम? बरोबर असेल समजा, तरी पण वापरायचं का? हो, बुध स्त्रियांच्या केतू कुंडली. युती वापरायचं. मॅडम उपरत्न कुठलं सांगितलं? उपरत्न आहे ॲक्वामरीन जेड, ॲक्वामरीन आहे, जेड आहे, ओनेक्स आहे, ओनेक्स. मॅडम मार्केश असला तरी चालेल का वापरलं तर? बुध चालेल.
बुध चालतो. बुध चांगला करायला पाहिजे. कुंडलीत बुध खराब ओके, कारण असेल, तो वृषभ लग्नाला तो कोणेश पण होतो आणि धनेश पण होतो ना, म्हणजे मार्केश पण होतो ना. वृषभ लग्नाला चालतो ना. हा, ठीक आहे. व्यंकटेश स्तोत्र वाचायचं एक वेळा, विष्णू सहस्त्रनाम. हरिपाठची हरिपाठ असतो तो सीडी लावून ठेवायची सकाळी हरिपाठाची. नंतर काही जण 5 पांढरे बुधवार पण करतात. त्याच्यामध्ये भगर, साबुदाणा असं पांढऱ्या वस्तू खातात. पांढरे कंद, लापशी, दूध, दही, पांढरे फराळ सगळा ते खातात. साखर मीठ तिथे चालत नाही. ओम बुम बुधाय नमा तो पण जप चालेल. बुध हा चालाक ग्रह आहे. चालाक असतो, ज्याच्या बरोबर बसतो तसा वागतो तो. मग बुध शनी युती, तर बुध हा शनीला मित्र मानतो. पण शनी चलाक, म्हणजे तिथे शनी चलाक आहे. त्याला माहित आहे की हा कोणाशी जाऊन मतलबासाठी साथ देईल, असे हे शनीला माहिती असतं. मग बुध राहू मध्ये पण मतलब साधतो आणि गोड बोलणारी व्यक्ती असते, म्हणजे मतलब साधणारी, चतुर, डोक्याने चतुर, म्हणून व्यापारामध्ये इथे सफलता होते. मग तिथे रुमाल सुद्धा विकून येईल हा बुध. बुध खराब झाला तर बहीण, मावशी, आत्याशी संबंध खराब होतात. त्यांची स्थिती पण खराब असते बुधासाठी. नसांमध्ये प्रॉब्लेम येतो. मग इथे बहिणीला, आत्याला, सगळ्यांना हिरव्या रंगाची मिठाई किंवा कपडे द्यायचे हिरवे. तुमचं वाणी, तुमचं बिझनेस, तुमचं काउन्सिलिंग हे सगळं बुधाकडे आहे. मग किन्नर, किन्नर म्हणजे बुध नपुसंक आहे म्हणून, तर तिथे हिरवे कपडे, त्यांना हिरवी ओटी, हिरवीच हिरवे वस्त्र, हिरव्या बांगड्या, ओटीचं सामान द्यायचं आणि 1 किलो हिरवे मूग द्यायचे किन्नरना. हे बुधवारी द्यायचं का मॅडम? हा, बुधवारीच सगळं. आणि जर तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल तर हिरवे सॉक्स घाला पायामध्ये. इथे काय नसांमध्ये सांगितलं मॅडम? प्रॉब्लेम होतो. बुध केतू, बुध राहू जडत्व योग आहे, म्हणजे तिथे जिथे आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो तेव्हा ती गोष्ट विसरतो, पडदा पडतो बुद्धीला. ती गोष्ट विसरतो आपण, किंवा तिथे अडखळतो बोलताना. तो बोलण्यामध्ये दोष, त्वचेमध्ये ॲलर्जी, बुध राहू त्वचेमध्ये ॲलर्जी होते. मग ती ॲलर्जी कसली आहे ती पण शोधता येत नाही, कारण राहू आहे तिकडे. मग फिट्स, फिट्स बुधाकडे, बुधाकडे भरपूर काही आजार आहेत. सगळे षष्ठाचा अधिपती येतो म्हणून आजार भरपूर आहेत. राहू म्हणजे हत्ती आहे, म्हणजे सोंड म्हणजे बुध आहे, नाक. मग हत्तीची सर्व शक्ती त्या सोंडेमध्ये आहे, म्हणून बुधाकडे भरपूर शक्ती आणि भरपूर सगळं काही आहे. एकटा बुध अख्खी कुंडली खराब करू शकतो. मग ह्याच्यामध्ये उपाय, फिटकरी म्हणजे बुध आहे, फिटकरी. ते पाण्याने, फिटकरीच्या पाण्याने दात साफ करायचे. अंड कांदा खा. मॅडम, हा, म्हणजे युती असेल तरच पण असं करायचं का? पण हा, युती समजा असेल, षडाष्टक स्तंभी असेल, असेल. केंद्र असेल. आता समजा सप्तमेश बुध स्तंभी आहे, बुधाला बळ नाहीये कुंडलीत, तर मग हा हा. तुम्हाला बुधाचं जप करायला लागेल. जो ग्रह बलवान त्याला बलवान करायला लागेल. अच्छा. बुध मग समजा ते लग्नेश आणि तोच व्ययामध्ये राहू बरोबर बसलेला असेल तर तरी खराब पण झाला. करायला. मग इथे योगांचा पण विचार केला तर चालेल का? म्हणजे षडाष्टक योग आहे राहू सोबत बुधाचा, हे हो, केंद्र योग आहे आणि बुध बिघडला आहे, तरी हो, पण रत्न किंवा हे उपयोग केले तर चालतील ना? वापरायचं. हो. हा हा. ओके. नाही हा रत्न थँक्यू. वापरायचं आहे तर मग हे उपाय असे आहेत ते करायचे बुधाचे. हो हो हो. बरोबर. मुगाचा चिरा मॅडम जास्त खायचा. स्थूळ लग्नाला बुध
आता भाग्येश पण होतो आणि व्ययेश पण होतो. मग तूळ लग्नाला वापरू शकतो का बुधाचे रत्न? चालेल, कारण तो त्याचा मित्र आहे बुध, शुक्राचा. जर खराब वृषभ असेल लग्नाला तर पण तो होऊ व्ययश शकतं ना. म्हणून वाईट फळ देईल, खराब असेल बुध हा, तर. वृषभ लग्नाला पण चालू शकेल ना, कारण हो, वृषभ चालेल. लग्नाला तर मार्केश होतो. हा, चालेल चालेल. ओके. इथे बुध म्हणजे बोकड म्हणजे मटण, ते मटण खायचं नाही. नंतर अंड कांद खायचा नाही. नंतर घरामध्ये वाद्य जी आहेत ती बुधाकडे आहे, ती ठेवायची नाही. बाजापेटी ठेवायची नाही. नंतर सूर्यफूल पोपटाला द्यायचं, पोपट म्हणजे बुध आहे. पेठा दान करायचा. बोलता येत नसेल तर पेरूचा ज्यूस खायचा, पेरूचा ज्यूस प्यायचा. मॅडम ते थोड- खायचं नाही का दूध खराब असेल तर? नाही, जास्त खराब होईल. आणि जी गोष्ट हो का? कसं असतं, म्हणजे मटण, अंडी, कांदा वगैरे ते खायचं नाही, कांदा पण हम्म, नाही खायचा का? नाही खाल्लं तर बरं आहे, म्हणजे तसं. जी गोष्ट आपण जास्त वापरतो ना, तीच गोष्ट आपली खराब असते. किंवा जो रंग आपण जास्त वापरतो तिथे जास्त प्रॉब्लेम्स असतात. किंवा गाडीचा रंग आपल्याला आवडतो ते घेतो, खायच्या वस्तू ज्या आहेत जिथे, म्हणजे समजा किडनी तुमची खराबच होणार असेल तर तुम्ही ऑटोमॅटिक तिथे ड्रिंक्सकडे वळणार. जी गोष्ट नको आहे ती जास्त खाणार. समजा म्हणजे काळा मॅडम रंग जर बुध तुम्ही जास्त केतू वगैरे वापरताय तर असेल, तुमचा शनी खराब आहे. म्हणजे बुध केतू किंवा बुध राहू अशी युती असेल आणि तुम्ही जर हिरवा रंग घरामध्ये वापरत असाल सारखा, तर तो खराब तर होणार तो का चांगला जास्त होणार? हे होईल. हा, किंवा इथे कर्माला डिलिव्हर होतो, कर्मासाठी तो डिलिव्हर होतो. तुमचं जसं कर्म असतं तसं तो डिलिव्हर होतो. मग ग्रह काम करत नाही, ती तुमची इथे इच्छा तयार होते. पण मॅडम बुध राहू बुध केतू युती असेल तर हिरव्या रंगाचं घालावं ना वस्त्र? बुध जास्त बल म्हणजे तो घातलं तरी चालेल, असा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ते जास्त विचार करून घालायचं. किंवा अ, इतर फिटकरी वगैरे ते वापरायचं जास्त. सूर्यफूल पोपटाला द्यायचं, ही रेमेडीज चांगली आहे. नंतर बुध म्हणजे छोट्या मुली, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. मातीच्या भांड्यामध्ये खडीसाखर आणि मध हे निर्जन ओसाड जागी पुरायचं. नंतर तांब्याचा छोटा गडू घ्यायचा, त्याच्यामध्ये अख्खे हिरवे मूग भरायचे आणि झाकण लावून कलईवाल्याकडून सील करायचं आणि समुद्राच्या पाण्यामध्ये सोडायचं. मॅडम ते मातीच्या भांड्यातलं परत सांगा. तांब्याचा गडू घ्यायचा, त्याच्यामध्ये त्याच्या आधी सांग, मातीच्या भांड्यात काही मातीच्या सांगितलं. भांड्यामध्ये खडीसाखर आणि मध अच्छा, थँक्यू मॅडम. आणि ओसाड निर्जन जागी पुरायचं. आणि ते हिरवे मूग कलई करून समुद्रात सोडायचं, बुधवारच्या दिवशीच सोडायचं. दूध किंवा पावसाचं पाणी, मातीचा घडा मध्ये ठेवायचं आणि छतावर ठेवायचं. नंतर ती किन्नरला ते द्यायचं, ते एक दान आहे. मुलीच्या नाकामध्ये नाक टोचायचं बुध चांगला करायला, आणि नाकामध्ये तार घालायची, चांदीची तारेचा तुकडा घालायचा. दुसरं, झोप येत नसेल, बुधा खराब आहे, तर झोपताना डोक्याजवळ बडीशेप ठेवायची. कडुलिंबाच्या झाडाला पाणी घालायचं. धर्मस्थळी जे असतात तिथे तांदूळ आणि दूध दान करायचं.
कधी कधी बुध तांदूळ आणि काय म्हटलं? तांदूळ आणि दूध दान करायचं. ताईत आणि गंडे दोरे हे जवळ बाळगायचं नाही. कधी कधी ना बुधाचे नातलग जे असतात त्यांना जवळ ठेवायचं नाही, असं पण आहे. नवीन कपडा वापरायचा आहे तरी त्याच्यावर पहिले पाण्याचे थेंब शिंपडायचे, नंतर वापरायचं. बुधाचे नातलग म्हणजे काय मॅडम? बुधाचे जे नातलग आहेत, मावशी, आत्या, बहीण, अच्छा, बुध ग्रहात. मेवणी, ओके. मेवणी. मॅडम ते एक सांगा ना, कडीलिंबाच्या झाडाला पाणी हा, हिरव्या कडीलिंबाचं झाडांना पाणी. सगळ्यांना पाणी घालायचं, कडीलिंबाच्या झाडाला पाणी घालायचं. कुठल्याही कागदावर बुध खराब असेल तर कुठल्याही कागदावर न वाचता सही करायची नाही. उंबऱ्याखाली चांदी पुरायची. नाक टोचायचं. पोपट बकरी पाळायची नाही. चण्याची डाळ वाहत्या पाण्यामध्ये 43 दिवस सोडायची. 10 किती अंड. घ्यायची ती डाळ? हा, डाळ किती घ्यायची? थोडस एक मूठ घ्यायची. अच्छा. 43 दिवस ना मॅडम? हा, 43 दिवस. दहा आंधळ्यांना जेवण घालायचं, म्हणजे अंध जे असतात त्यांना जेवण किंवा जेवणाचे पॅकेट अंधशाळेमध्ये द्यायचे. बुध म्हणजे वटवाघूळ आहे. तो जर उलटा करून ठेवला तर चारी बाजूंना नजर असते. तसं सावध असतो, तसा बुध पण सतर्क असतो नेहमी. हिरवे मूग भिजवून पक्ष्यांना घातले तरी चालेल. असे 43 दिवस करायचं. मॅडम हे म्हणजे बिझनेस जर चांगला व्हावा, बुध खराब नाही, पण बिझनेस चांगला होण्यासाठी पण हिरव्या मुगाचं आपण करू शकतो. हो, करू शकतो. बिझनेस साठी बुध चांगला पाहिजे. नंतर गुरु. मॅडम तुम्ही सांगितलं की 1 किलो हिरवे मूग किन्नरला द्यावे, म्हणजे ते कसं आहे ना, म्हणजे त्याच्यासाठी काय असं जरुरी नाहीये ना की काही अ, लग्न वगैरे जमत नाही वगैरे असं नाही ना, म्हणजे मूड खराब झाला की नाही, द्यावं? बुध खराब झाला तर, बुध ग्रह खराब झाला ना तर द्यायचा किन्नरना. गुरुचा जप आहे ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह बृहस्पते नमः. मॅडम, एक विचारायचं होतं हा, की जेव्हा हे ग्रह शुभ असू दे नाही तर अशुभ, ते षष्ठ अष्टम व्यय स्थान किंवा तृतीय स्थानात असतात, तर मग ते त्या स्थानाला रिप्रेझेंट करतात. मग त्या स्थानात ते आहे तर मग त्यांचं वापरलं तर त्या स्थानाची फळं ते देतील का नाही देतील? म्हणजे मग समजा ह्या स्थानांचे षष्ठाचे म्हणजे रोगाचं स्थान आहे, मग ते रोग वाढेल का तो कमी होईल? म्हणजे समजा स्वबुध षष्ठात आहे तर हा. त्याचं समजा आपण रत्न वापरलं तर मग तो रोग बरा करेल का षष्ठ स्थानाची फळं तो जास्त देईल? म्हणजे हे जरा कन्फ्युजन टाईप आहे, नाही तर नाही, तुम्ही. जो ग्रह खराब असतो ना त्या ग्रहाला तुम्ही बळ द्यायचंय. जो ग्रह चांगला आहे त्याला बळ द्यायची गरज नाहीये. मग तो आता षष्ठात आहे म्हणल्यानंतर त्याला तर स्थान दोष आहे, मग त्याला त्याला काय त्या प्रॉब्लेम दोषा. नाहीये, षष्ठात बुध काही प्रॉब्लेम नाही. अच्छा. मग समजा राहूची दृष्टी असेल त्या बुध स्थानावर राहूने खराब तर झाला, मग. बुध केतूने खराब झाला आणि बुध स्तंभी आहे, बुध कुठल्या हा तरी हा हा. ग्रहाने खराब असेल तर मात्र बुधाचं करायला लागेल. हो हो. म्हणजे षष्ठेश षष्ठात असं असेल तर आता का म्हणजे? सप्तमीश बुध स्तंभी आहे, मार्केश आहे, पण तो पण तरी पण त्याला जर लग्न होत नसेल बुधामुळे तर बुधाचं करायलाच लागणार ना. बुधाला बळ आणायलाच लागणार, कारण लग्न होत नाहीये. ते किती कुंडल्या आहेत माझ्याकडे, बुध स्तंभी आहे आणि लग्न होत नाहीये, सप्तमेश आहे किंवा नवमांश कुंडलीचा सप्तमेश आहे तरी विवाह नाही होत आहे. मग ते
तेच ज्या स्थानाचं प्रॉब्लेम आहेत ना, जे प्रॉब्लेम्स आहेत त्या स्थानाचं जप करा, त्या स्थानाला धरून, त्या ग्रहाला धरून. अच्छा, समजा एखादा ग्रह अष्टमात आहे तर तो अष्टम स्थानाला रिप्रेझेंट तरी करेल काही त्याचे प्रॉब्लेम नाही, त्याला काही प्रॉब्लेम नाही. ओके, अष्टमात फक्त असू तो दे दूध नाहीतर स्थानाचा कसं अधिपती असू, नसावा. बिघडला हा ग्रह की त्याला बळ आणायलाच लागणार, बिघडला की. बर बर, चालतं, थँक्यू. मॅडम ते किन्नरला ते मातीच्या घड्यात सांगितलं का तुम्ही द्यायला? दूध आणि पावसाचं पाणी आणि मातीचा घडा नाही असं नाही, भरून ते त्याला द्यायचं? छतावरती ठेवायचंय. हो का? ते किन्नरला किन्नरला नाही द्यायचं द्यायला ते हे आहे, हिरवे मूग, हिरव्या बांगड्या, हिरवी साडी, सगळ्या हिरव्या वस्तू द्यायच्या किन्नरला. बरं. गुरुचं मॅडम मूळ बुध आहे भारंग मूळ. मॅडम बुध व्ययात असेल तर? असू दे, बुध व्ययस्थानामध्ये चांगला नाही ऍक्च्युली. बुध तिथे काम नाही करत व्ययस्थानात, अच्छा, स्थान आवडत नाही त्याला ते, कारण म्हणजे कालपुरुषाच्या बिघडला ना? कुंडलीनुसार गुरुचं स्थान आहे ते. ओके, म्हणजे त्याला बिघडला समजायचं ना मॅडम? हा, बिघडलाच, मॅडम आणि स्थान हे आवडत दान नाही वगैरे त्याला. किती दिवस करायचं? हा, हे दान किती दिवस करायचं? दान हे एकदा दोनदा करा, नंतर परत रिझल्ट बघा, नसेल तर मग परत करा. आणि म्हणजे हिरवी म्हणजे एक वस्तू कोणीतरी हिरवी द्यायची, बरोबर? हा, हिरवी हिरवी वस्तूच द्यायची. हा, म्हणजे एक कोणती तरी, म्हणजे का म्हणजे मूग पण साडी पण वगैरे असं नाही ना? हो, किन्नरला देताना सगळं हिरवं, हिरव्या तिन्ही बांगड्या, गोष्टी हिरवी द्यायच्या. साडी, मॅडम, हिरवे मूग, एखाद्या सवयलेल्या जर बांगड्या दिल्या हिरव्या तर चालतील तरी का? चालेल, तरी चालेल. चालेल ना? हम्म. इथे गुरुचं जे आहे तो जप, गुरुग्रह बिघडला तर पुखराज घालतात, गुरुवारी घालायचा. गजानन महाराजांची मंदिरामध्ये जाऊन 27 प्रदक्षिणा, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र, शेगावला जायचं, 21 पारायण करायची. नंतर ह्याचं 21 पारायण म्हणजे मॅडम ते 21 अध्याय आहेत ते वाचायचे ते ना फक्त? वाचायचे. हा, का 21 वेळा जायचं? 21 पारायण करायची, वाचायचे. गुरु राहू, गुरु 21 केतू. अध्याय. हा, परत नाही याचं टोपाज आहे. आणि गुरुस्तंभी असेल तरी करायचं ना ते हो 21 हो पारायण? हो, गुरुला बळ नसेल, गुरु राहू, गुरु केतू, गुरु शनी, तर लग्नामध्ये बाधा उत्पन्न होते. भारंग मूळ आहे ह्याचं, दान हळद आहे, आणि केसर गुळ. बुधाचे आजार नाही दिले ना, बुधाचा आजार मूतखडा आहे, किडनीचे विकार आहेत, मूळव्याध, डोळ्यातून सतत पाणी येणं, आणि गुरुचे आजार जे आहेत, मंदबुद्धी, फेफरे येणं, हे सगळे बुधाचे आजार आहेत. पाचूचं भस्म घेतलं तरी चालेल. हा, पाचूचं भस्म, किंवा पाचू हिरव्या बाटलीमध्ये काचेच्या पाण्यामध्ये ठेवायचा, उन्हामध्ये ठेवायच्या बाटल्या, आणि ते ते पाणी प्यायचं, हिरव्या बाटल्यांचं, काचेच्या बाटल्यात. हे बुधासाठी ना मॅडम पाचू? हा, बुधासाठी. त्याच्यात पाचू टाकायचं का फक्त हिरवी बाटलीमध्ये पाणी ठेवायचं? हिरव्या बाटलीत पाणी नुसतं प्यायलं तरी चालेल, किंवा पाचू टाकून पाणी प्यायलं तरी चालेल. किंवा रात्री 2 तास पाण्यामध्ये ठेवा, आणि झोपण्यापूर्वी पाणी ते प्या. अपचनाचा जो काही त्रास असेल तो पण नष्ट होईल.
गुरुमध्ये हृदयाचे ठोके एकतर जलद होतात. ऍसिडिटीसाठी करू शकतो का पाचचा हो उपाय हो पाण्यामध्ये? हो हो. हायपर ऍसिडिटी तुम्हाला असेल तर? ते मंत्र पण देते आजारांचे, ते पण देते. नंतर उच्च रक्तदाब गुरुकडे आहे, कावीळ गुरुकडे आहे, लिव्हर गुरुकडे आहे. पांढरा पुखराज असतो त्याचं पाणी प्यायचं. मुख दुर्गंधी आहे, दात हलणे आहे. टायफॉइड येणं, टायफॉइड होणं. पुष्कराज जो आहे तो मधात घासून दिला तरी लाभ होतो. स्मरणशक्ती, बुद्धी ती चांगली होते. गुरुमध्ये धर्माचं पालन करायचं, ट्रेडिशन पाळायचं आणि 400 ग्राम हळदी पिवळ्या कपड्यामध्ये बांधून नॉर्थ ईस्टला ठेवायची. मॅडम पुन्हा सांगा ना. मॅडम ही हळद ठेवायची का हळकुंड ठेवायचं 400 हळकुंड, ग्रॅम? हळकुंड किंवा आंघोळीमध्ये पाण्यामध्ये हळद टाकायची थोडी आणि त्याने आंघोळ करायची. दुसरं, इथे हळद लावायची मध्ये डोक्याला आणि नाभीला लावायची. केसर किंवा हळद. ते धर्माचं कुठे पालन ठेवायचं? करायचं गुरुमध्ये. कुठल्या कोपऱ्यात? आ कुठल्या कोपऱ्यात ठेवायचं? नॉर्थ 400 ईस्टला, ग्रॅम हळकुंड नॉर्थ ईस्ट. पिवळ्या कपड्यात बांधायचं. हा, आणि नॉर्थ ईस्टला ठेवायची. आता तुम्ही, उद्या अष्टमी नवमी आहे ना, अष्टमी नवमीला पण एक आणखी उपाय आहे. ते गोवऱ्या घ्यायच्या, म्हणजे तुमचं लाईफ मूव ऑन होत नाहीये तर गोवऱ्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये लवंग, कापूर, वेलची, सगळे जे काही गरम मसाले आहेत ना आपले, ते थोडेसे, दालचिनी बिलचिनी, वेलची, हे सगळं हवन सामग्रीमध्ये हे सगळं त्याचा धूर करायचा आणि हे करायचं, हवन करायचं घरामध्ये. हे उद्या करा. मॅडम आम्ही आज केलं, अष्टमी होती ना. आज पण चालेल अष्टमी नवमीला. मॅडम गुरु राहून एकत्र असेल तर बिघडलेला गुरु समजायचा ना? हो हो, तो चंडाळ योग झाला. अष्टमात असला तर? अष्टमात गुरु चालेल ना, एकटा एकटा चालेल. एकटा नाही, राहू बरोबर राहू असला तर? बरोबर नाही, बरोबर. वृषभचा असला तर? वृषभचा, हा, पैसे घेऊन जाईल सगळे. अच्छा. म्हणजे जी ठेवी असते ना, इन्कम तुमचं, तो राहू कुठल्या नक्षत्रात आहे ते बघायला पाहिजे. आता गुरु राहू वृषभ राशीत कृतिका नक्षत्रात असेल तर तो बरोबर नाही. आणि गुरु केतू असेल तर? मग त्यासाठी शुक्र कुठे बसलाय ते बघा. शुक्र चांगला असेल तर ठीक आहे. गुरु ज्या राशीत आहे, राहू ज्या राशीत आहे, त्याचा अधिपती शुक्र, तो कुठे बसलाय तो बघा. शुक्र मीन मध्ये, सूर्या बरोबर. मॅडम अष्टमी नवमी दर महिन्याला येते त्याला करायचं का आपल्या नवरात्रातली अष्टमी नवमीला नवरात्रातली ही करायचं? आता आहे ती, आणि दर ह्याला केली तर एकदमच चांगलं आहे. आणि मंगळवारी केलं तर जास्त चांगलं आहे, मंगळवारच्या दिवशी. आणि मॅडम त्यावेळेस कोणता मंत्र म्हणायचा, म्हणजे जेव्हा होम करतो तेव्हा? ओम श्रीम महालक्ष्मी देवी नमः, तो मंत्र म्हणा. गुरुच्या वस्तू ज्या आहेत त्या वाहत्या पाण्यामध्ये बदाम तेल, नारळ, तो प्रवाहित करायचा. तर अशुभ गुरु जो आहे तो शांत होतो. हळकुंड आणि
हळकुंड आणि हळदीचं दान करायचं. प्रवाहित काय करायचं मॅडम? बदाम आणि नारळ वाहत्या पाण्यामध्ये. चणा डाळ दान करायची. तेल पण सांगितलं ना मॅडम हा, तुम्ही, तेल पण. तेल आणि बदाम. केळीच्या झाडाची पूजा करायची. गुरुचरित्रचं पारायण करायचं. रोज कपाळावर पिवळं चंदन, केशर, हळद याचं गंध लावायचं. आणि पिंपळाच्या झाडाशी तुपाचा दिवा लावायचा. कोणाकडून काही फुकट घ्यायचं नाही. तुमचा कुळाचा पुरोहित असतो त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. मंदिरामध्ये जाऊन सेवा करायची. गुरुकेतू युतीमध्ये लोखंडाची गोळी असते, ती लाल रंग द्यायचा त्याला आणि जवळ ठेवायची. नंतर धर्मस्थानामध्ये पुजाऱ्याला पिवळं वस्त्र दान करायचं. आणि ज्येष्ठ लोकांच्या नावाने दान करायचं. मंदिरामध्ये तूप, दही, बटाटे ते दान करायचं. नंतर सुताचा धागा असतो, तो हळदीने पिवळ्या याने रंगवायचा, 8 फूट लांबीचा. आणि तो पिंपळाला गुंडाळायचा. धर्माच्या विरोधात बोलायचं नाही. आणि जो गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बोलतो त्याचा सूर्य पण खराब असतो. पाण्यात तांब्याचा पैसा, तांब्याचे नाणं प्रवाहित करायचं. गुरु शनी युतीला धर्मस्थानी दूध अर्पण करायचं. गुरु राहू युतीमध्ये झोपेवर परिणाम होतो. एक छोटीशी लाल रंगाची पिशवी घ्यायची, छोटीशी बनवायची, तयार करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये बडीशेपने भरायचं आणि बंद करून खोलीमध्ये ठेवा. हे कसं हे गुरुसाठी, गुरु आणि बुधासाठी पण आहे ते. झोप येत नसेल मला तर वाटलं गुरु बडीशेप ठेवायची. शुक्र जो आहे त्याचा मंत्र आहे ओम शुम शुक्राय नमः किंवा हिमकुंद मृणालाभम, तो एक आहे. मॅडम गुरुचा जप नाही सांगितला मंत्र. गुरुचा सांगितला ना, ओम श्री गुरुवे नमः किंवा देवानामच्या ऋषीनामच्या, तो आहे नवग्रह स्तोत्रातला. किंवा ओम ग्राम ग्रीम ग्रोम सहा गुरुवे नमः, बृहस्पतये नमः असं पण चालेल. इथे हिरा घालायचा. हिरा हिरा जो आहे तो 2.5 सेंटचा घ्यायचा किंवा प्लॅटिनम मध्ये घालायचा. याला उपरत्न किंवा क्रिस्टल नाहीये.
अमेरिकन डायमंड एक आहे. आणि हे आहे ना, फिरोजा आहे ना, उपरत्न शुक्राचं. ते पांढरा हिरा पण मिळतो. शुक्रासाठी आजारपण तेच, अ, ज्यांचं शुक्राणूंची कमतरता आहे ते एक आहे. शुक्र द्वितीय स्थानात, तृतीय स्थानात, चतुर्थात, पंचमात, सप्तमात, व्यय स्थानामध्ये चांगला. शुक्र जर कमकुवत असेल तर कांतीहीन, निस्तेज असतात. त्वचारोग पण देईल आणि हार्मोनल प्रॉब्लेम करतो. पिट्युटरी पिट्युटरीची ग्रंथी आहे ती बिघडते. जवळची व्यक्ती फसवते. 12व्या घरातला शुक्र भौतिक सुख देईल. कन्येचा शुक्र कपडे दान करायचे. मीनेचा शुक्र असेल तर कपडे दान करायचे नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब असतील तर फेकायच्या. घर स्वच्छ ठेवायचं. शुक्रासाठी गुलाबजल पाण्यामध्ये आंघोळ टाकून आंघोळ करायची. कन्या भोजन द्यायचं. शुक्र म्हणजे कपडा चांगलं दिसायला हवं, कम्फर्ट, लक्झरी. शुक्र नाजूक ग्रह आहे. तो थोडी जरी चूक केली तर तो खराब होतो. परफ्यूम परफ्यूमच्या पेक्षा अत्तर लावायचं. अत्तर दही पाण्यामध्ये घालून आंघोळ करायची. शुक्रवारच्या दिवशी खडी साखरेमध्ये तांदळाची खीर बनवायची आणि 4 शुक्रवार मुलींना खायला द्यायची. लक्ष्मीची उपासना करायची. सरस्वतीचं पूजन, दही, पांढरी मिठाई ती द्यायची. एकटा शुक्र कधी अशुभ होत नाही. त्याच्याबरोबर कोणी असेल तर अशुभ होत होतो. जेवायला सुरुवात करायच्या आधी गाईला गोग्रास काढून ठेवायचं दान. तुळशीच्या पण दिव्याजवळ. हा, शुक्राबरोबर इतर ग्रह म्हणजे शुभ ग्रह असेल तरी तो अशुभ फळ देईल. नाही. शुक्र राहू, शुक्र केतू. हा, हा. शुक्र राहू पैसा देतो. तुळशीच्या रोपाजवळ साजूक तुपाचा दिवा लावायचा. शनी मंगळाच्या दृष्टीतला शुक्र पण बिघडलेला समजायचा ना मॅडम? मंगळाच्या दृष्टीने बिघडतो, शनीने पण बिघडतो. शनी हम्म. शनी म्हणजे तरी तेव्हा त्याचा पण हे मित्र उपाय आहे कर. शुक्राचा. हो. म्हणजे म्हणजे शुक्राचं जे वागणं आहे ना ते शनीला आवडत नाही, मग तो कंट्रोल करतो तिकडे. जवस आणि तीळ दान करायचं.
षष्टामध्ये शुक्र असेल तर सोन्याची क्लिप घालायची किंवा चांदीच्या डबीमध्ये पावसाचं पाणी भरून ते पण ठेवलं तरी चालेल. किंवा न तापलेल्या दुधामध्ये पांढरं लोणी मिसळून ते धर्माच्या स्थळी दान करायचं. असं 43 दिवस करायचं. तांदूळ दूध खीर त्याचा हे करायचं, ते घ्यायचं, आपण सेवन करायचं. शुक्रवारचा उपवास करून महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये 21 प्रदक्षिणा घालायचा आणि मंत्र म्हणायचा, जय जय कमले लक्ष्मी विमले. घरामध्ये काशाचं भांड ठेवायचं किंवा भरीव चांदीची गोळी ठेवायची. शुक्रवारच्या दिवशी झाडू आणायची नाही. शनिवारच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू आणायच्या नाहीत. नमस्ते मॅडम. मॅम, शनीचं लोखंडावर हे आहे ना, म्हणजे काय हा म्हणायचं, लोखंड शनी हे शनीच्या अंमलाखाली. मग हा पण मग शनिवारी का आणायचं नाही? शनिवारी आणायचं नाही. शनिवारी लोखंडाच्या वस्तू आपण आणायच्या नाहीत. जसं तेल आणायचं नाही. तेल पण शनीचं आहे ना, पण ते आणायचं नाही. तेल मीठ पण दान करताना तुम्ही दान हे करू शकता. हम्म, हम्म, हम्म. लोखंडाचं दान करायचं, तवा वगैरे मग तो दान करायचा. मग ते प्रत्येक ह्याचं जे अंमल आहे ते ते त्या त्या दिवशी अवॉइड करायचं, हा असं असं अवॉइड असतं का? करायचं. शनी थँक्यू. राहू मध्ये हनुमानाची उपासना किंवा पिंपळाच्या झाडावर 7 परिक्रमा, मंदिराच्या जे बाहेर बसतात त्यांना समोसा किंवा कचोरी किंवा उडीद डाळाचे मेदूवडा द्यायचा. मॅडम शनीचं सुरू केलं का तुम्ही? शनीचं नाही सुरू केलं. शनीचं आहे नाही, कारण शुक्राचं सांगता सांगता शनीचं सांगायला लागले हा म्हणून शनीचा विचारलं. राहू, शनी राहू ते दानचं सांगितलं ना, म्हणून ते आलं. शुक्राचं संपलं ना, अजून काय हवंय शुक्राचं? शुक्र राहू युतीमध्ये कॉड लिव्हर ऑइलच्या गोळ्या घेतल्या तरी चालेल हा. किंवा निळ्या रंगाची फुलं असतात ती ओसाड जागी पुरायची. शुक्र राहू मॅडम, ज्यांचा युतीमध्ये नवरा खूप दारू पितो त्यांना काय सांगायचं आपण? ते सांगते. मॅडम ते गोळ्या शुक्र शनी असेल तर ना, युती असेल हा तर खायच्या शुक्र ना? राहू युती असेल तर का निळ्या शुक्र शनी रंगाची युती फुलं असेल पण. तर? शुक्र केतूमध्ये पैशाची चणचण असते किंवा कोणत्या मग गोळ्या मॅडम? बहिणीला दुःख असतं. शुक्र शनीच्या सांगा ना, युतीमध्ये शुक्र शनी युती. शुक्र शनी युती तसा एवढा प्रॉब्लेम नाही आहे. शुक्र शनी युतीचा कुठल्या नक्षत्रात आहे त्याच्यावरती आहे, नक्षत्रांवरती आहे शुक्र शनी युती. तसं शुक्र शनी तसे मित्र आहेत, कारण त्याची प्रेयसी आहे शनीची, ती दासी आहे. तर जेव्हा जेव्हा शनीची दृष्टी शुक्रावर पडते ना, तेव्हा धन येतं भरपूर. आणि मॅडम शुक्र गुरु गुरु शुक्र ते असेल. हा मॅडम, गुरु गुरु शुक्र. शुक्र गुरु शुक्र गुरु शुक्रामध्ये प्रॉब्लेम आहे, कारण हे जे शुक्राचं उच्छाद वागणं आहे ते गुरुला आवडत नाही. मग गुरु त्याला शिकवायला जातो शुक्राला, आणि ते शुक्राला आवडत नाही. मग शुक्र त्या गोष्टी मग लपून लपून करतो.
असं होतं ते. मग लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं वगैरे. पण गुरु शुक्र दोन शेवटी शुभग्रह आहेत. तिथे एवढं वाईट फळ देणार नाही. धनस्थानात असेल तर धन भरपूर देईल, पण काही बाबतीमध्ये शुक्र तिथे गुरु कंट्रोल देईल त्याला, शुक्राला. मॅम मगाशी तुम्ही मला म्हणले की शुक्र आणि राहू असेल तर धन चांगलं येईल. पण हो, ते कसं वाम मार्गानं का? वाममार्गाने नाही येणार. चांगल्याच वाममार्गाने किंवा असं नाही आहे, सगळेच काय वाममार्गाने कमवत नाहीत. चांगले पण कमवतात. ओके. शुक्र राहूमध्ये तुम्ही डॉलरने कमवू शकता, पण शुक्र राहूमध्ये पत्नी खर्चिक मिळते आणि पत्नी पैसे वेस्ट करते भरपूर. किंवा एखादी स्त्री अशी भेटते की त्यांना सगळं लुटून घेऊन जाऊ शकते शुक्र अच्छा, राहूमध्ये. थँक्यू. शुक्र राहू युतीमध्ये वैवाहिक सौख्याला थोडं प्रॉब्लेम करते शुक्र राहू युती. मॅडम शुक्र आणि शनी एकत्र असेल तरी चांगलं असेल ना? शुक्र शनी युती कुठल्या राशीत बसली आहे त्याचं बॅकग्राऊंड, म्हणजे त्याचं मैदान कुठलं आहे, कुठल्या राशीचं आहे त्याप्रमाणे. धनस्थानामध्ये समजा वृश्चिक राशीमध्ये शनी आणि शुक्र आहे, पण शनीसाठी ती राशी बरोबर नाही ना, कारण मंगळ हा शनीचा शत्रू दोघांनाही आहे. चांगली नाही, शुक्राला पण चांगली हम्म, नाही ना, शनीला चांगली आहे. हम्म. मग तिथे हा मग ते कुंभ मॅडम धनस्थान कुंभीत बसले मग असतील तर? त्याचं वृश्चिकमध्ये तिथे ज्येष्ठामध्ये असेल तर तिथे हम्म, बोलण्यामुळे प्रॉब्लेम होतील तुमच्या, किंवा अच्छा कुटुंबाचे अच्छा. प्रॉब्लेम्स तयार होणार. मग मतमता ओके. सगळं कुठल्या नक्षत्रात आहे त्याच्यावरती आहे सगळं. मॅडम अच्छा. कुंभेमध्ये असेल तर अनुराधा नक्षत्र कुंभमध्ये चांगलं आहे, पण मॅडम हा हे फुलं फुलायचे म्हणे तर जमिनीत पुरायचे का ते कोणा हा निळी फुलं झाडाखाली? आहेत ती आहे, ती जमिनीत पुरायची ओसाड जागी. तो जामत्र योग तयार होतो. म्हणजे आता जर कोणती? बघा अफेअर वगैरे असतात ना, जेव्हा ते बायका विचारतात ना काय करायचं, उपाय काय, उपाय तर द्यायला पाहिजे. तर त्यांना सांगायचं निळी फुलं जी मिळतात ना, ती शुक्रवारच्या दिवशी ओसाड जागी पुरायची किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडायची. निळी फुलं, निळाच रंग हा राहूचा आहे आणि शुक्र म्हणजे फूल. तर ते निळी फुलं वाहत्या पाण्यामध्ये सोडायची किंवा ओसाड जागी पुरायची. मॅडम शुक्र आणि केतू एकत्र असेल तर मग काय शुक्र केतू करायचं म्हणजे पैशाची त्याच्यासाठी चणचण होते, बहिणीचं दुःख असतं, बहिणीला कॅन्सर होऊ शकतो, तो कुठल्या नक्षत्रात आहे त्याच्यावर. बहिणीचा विवाह होणार नाही मघामध्ये असेल तर. पत्नीची प्रकृती त्याच्यासाठी बिघडते, पत्नीची पण ओके शुक्र केतूमध्ये. आणि ओके शुक्र त्याच्यासाठी राहूमध्ये पत्नीला हाव जास्त असते. ज्याच्या बरोबर बसतो ना राहू, तो हाव देतो आणि केतू सोडतो, म्हणजे त्याग करतो. आणि शुक्र राहूमध्ये तिला एवढी हाव, अनलिमिटेड हाव असते पत्नीला, किंवा जी त्यांच्या आयुष्यामध्ये जी बाई येईल तिला हाव भरपूर असते. ती अनलिमिटेड असते आणि याचे पैसे सगळे तिथे जातात त्या गोष्टीमध्ये. तर गुळ शुक्र तांदूळ, केतूसाठी काय उपाय आहे? शुक्र केतूमध्ये गुळ तांदूळ जव निर्जन जागी हे करायचं, जमिनीत पुरायची. हा हा गहू तांदूळचं अच्छा. शनी नंतर घेते. मॅडम जप नाही दिलाय. कुठला? शुक्राचा? हो शुक्राचा शुक्राचा हो. जप दिला ना. दिला मॅडम. हम्म. ओम शम शुक्राय नमः हे काय आहे? हिमकुंद मृणालाभम दैत्यानां परम गुरु सर्वशास्त्र प्रवक्तारम भार्गवम प्रणमाम्यहम. तो एक आहे जप. किंवा ओम शुम शुक्राय नमः आहे. मॅम मला एक विचारायचं होतं. हम्म. बुध केतू दशमात युती असेल आणि चतुर्थानामधून राहू बघत असेल तर नोकरीत फार प्रॉब्लेम येतात का? माझं काय झालं, मी परवा प्रिन्सिपलच्या इंटरव्ह्यूला गेलो, सगळं घेतो वगैरे सगळं फायनल झालं आणि 11th आवरला लेडीज मेंबर्स आले आणि ते सगळं उलट पुलट झालं. ते हे असं का होतंय? बुध केतू कुठल्या राशीत होते? दशमात आहे. दशमा कुठल्या राशीत? दशमात आहे. सातवी म्हणजे तुळ तुळ तूळ राशीमध्ये. राशीमध्ये बघायला हम्म. लागेल.
आणि राहू मात्र चतुर्थांमध्ये, तो पण हम्म. मेष मग राशीमध्ये. आता मंगळ चाललाय ना. हा, आणि आता मग इंटरव्ह्यू मग असं चान्स आले की चालले झोकायलेले. हा, मग ती बुध केतू तुम्हाला बुध चांगला करायला लागेल. ओके. बुध नोकरीसाठी पण, नोकरीचा पण आहे ना बुध. हा हा हा. ओके मॅम, थँक्यू. तो पण बघा, षष्टे स्तंभी आहे का वगैरे ते पण बघा. ओके. बुध षष्ठच झालं ना. मॅडम, समजा सिलेक्शन झाल्यानंतरही कंटिन्यू होत नसेल तर मग बुधाचाच असतो का तो प्रकार? हा, बुध चांगला नसेल तर तुम्हाला नोकरीमध्ये प्रॉब्लेम येतात. म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतरही जॉईनिंग लवकर देत नाही असं? लवकर देत नाही. हा, डिले डिले होतात गोष्टी. राहूसाठी लेड आहे ना, लेड ते वापरायचं. लेड शिशाच्या गोळ्या असतात ना त्या, वापरायचं म्हणजे छल्ला, रिंग, तो मधल्या बोटामध्ये घालायचा. किंवा दुधाने आंघोळ करायची राहूसाठी. केतूला कुत्र्याला दान द्यायचं. पण केतू कुत्र्याला दान, हे दान म्हणते, कुत्र्याला खायला द्यायचं, पण त्याला दूध द्यायचं नाही. तर दूध दिलं तर चंद्रकेतू युती होणार, ग्रहण योग होणार. मग हे चपाती, मॅडम बघा, बिस्किट चालेल. केतूची जेवढी नक्षत्र आहेत, मघा, मूळ वगैरे, तर त्यांनी फक्त कुत्र्याला म्हणजे खायला द्यायचं, दूध नाही, कधीच द्यायचं नेहमी नाही ना? त्यांनीच नाही, नेहमी दूध नाही द्यायचं. केतू म्हणजे कुत्रा, कुत्र्याचं हे आहे ना रेमेडीज, आणि त्याला हे दिलं तर चंद्र आणि केतू असं होतं ते. किंवा तिचं नुसतं पण वापरतात? तुम्ही घरी पनीर करताना, तर चंद्र आणि केतू असं ते फाडताना दूध, तिथे पण पनीर बनवता ते चांगलं नाही. पनीर फाडता तुम्ही, तिथे दूध फाडता, दूध फाडलं की तिथे चंद्र खराब होतो, असं पण आहे. दुसरं, केतूसाठी काळे आणि सफेद तीळ संध्याकाळी अँटी क्लॉकवाईज, हे मी रेकॉर्डिंग टाकणार नाही ह्याच्यामध्ये, कारण हे जरा बरोबर वाटत नाही, म्हणून मलाच नाही हे वाटत, म्हणून मी रेकॉर्डिंग यूट्यूबला टाकणार नाही. तर तुम्ही लिहून घ्या सगळं, पाहिजे तर हळूहळू सांगेन पाहिजे तर मी. काळे सफेद तीळ संध्याकाळी अँटी क्लॉकवाईज फिरवून 4 रस्त्यावर फेकायचे. कशासाठी? केतूसाठी, केतूसाठी का मॅडम? केतूसाठी. हा, म्हणजे नंतर स्वतःच्या लोण. अंगावर ना का मॅडम? हा, आपल्या हो अँटी हो, क्लॉकवाईज तसं? आपणच फिरवायचे आणि टाकून द्यायचे. मॅडम परत एकदा सांगा ना, माझं मिस झालं थोडस. काळे आणि सफेद तीळ संध्याकाळी अँटी क्लॉकवाईज फिरवून 4 रस्त्यावर फेकायचं. बाकीचं नंतर घेते. केतूची दशा असेल तरी केलं तरी चालेल का मॅडम? हो, चालेल. मॅडम, फिरवून म्हणजे कशावरून फिरवून? असं त्या फिरवायचं व्यक्तीवरून का? अच्छा. अँटी क्लॉकवाईज. ओके ओके. कोणत्या वारी वगैरे की कधी चालेल? कुठल्याही वारी चालेल, शनिवारी पण चालेल. मॅडम, हे फक्त केतू दूषित झाल्यावरच आहे केतूसाठी, ना? हा, केतूसाठी सांगितलंय. इथे आपण गर्लफ्रेंड म्हणजे, मॅडम, मैत्रीण म्हणजे बुध बघतो ना आपण, मैत्रीण आपण बुधाला बोलतो आपण. बुध शुक्र युती मैत्रीण असते. किंवा धनाबाबतीमध्ये सर्व ग्रह पैसे देतात. शनी म्हणजे प्रोफेशन आहे, बुध म्हणजे वाणी आहे, बुध म्हणजे बिझनेस आहे. आणि तिथे राहूची हेल्प लागते त्याला चतुराई करायला. राहू पूर्णपणे एम्पायर देतो, राहू चांगला असेल तर, किंवा उलथा पालट पण करतो राहू. छलकपट, धोका राहू आहे.
म्हणजे राहू म्हणजे तुम्ही डोकं झाकून ठेवायचं किंवा एक टोपी घालायची किंवा असं पण आहे. शुक्रासाठी आपण जे ज्याचा रवी शुक्र एका कुंडलीमध्ये बघितलेलं, रवी शुक्र डॉट कंजंक्शन, शुक्र खराब झालेला आहे, तर सतत कपडे बाहेर फेकतात, थोडे वापरले फेकून देणार, म्हणजे त्याला सेन्स नसतो काही, तर शुक्र असा खराब होतो तो. किंवा आपण तो जुना कपडा पोछा म्हणून वापरतो घरातला, तो पण ते पण बरोबर नाही. नंतर बाहेर रिलेशन ठेवलं तर शुक्र खराब होतो. किंवा शुक्राला असं काय बोलतात, विभाजन पसंत नाहीये त्याला, म्हणजे स्पर्म परफ्यूम वापरायचा नाही, अत्तर वापरायचं, गिफ्ट कोणाला परफ्यूम म्हणून द्यायचं नाही. भाग्य हे गुरुने जोडलेलं आहे आपलं, आणि शनी म्हणजे मेहनत आहे, आणि शुक्र म्हणजे सगळी फळं, लक्झरी शुक्र आहे. आणि या सगळ्या ग्रहांबरोबर बुध चालतो. बुध म्हणजे बुद्धी. आणि रवी म्हणजे खराब झाला तर हे जितके पण ग्रह आहेत, तर रवी खराब असेल तर काही फायदा नाही, जरी चांगले असले तरी. कारण रवी म्हणजे आरोग्य, तुमचं आरोग्यच चांगलं नसेल तर काही उपयोग होणार नाही. म्हणजे शुक्र शनी असेल तर स्वतःवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे. स्वतःवर जास्त लक्ष म्हणजे कसं, की नीट राहा, ते शुक्राला आवडतं. व्हाईट कपडे घाला, ते आवडतं. अत्तर लावा किंवा कपड्यांना इस्त्री, तर तुमच्याकडे लक्ष्मी ऑटोमॅटिक येणार. लक्ष्मी कधी घाणीत राहत नाही. एक ज्येष्ठामध्ये दोन लक्ष्मी आहेत, एक अलक्ष्मी आहे आणि एक चांगली आपली लक्ष्मी आहे विष्णूची. तर अलक्ष्मी आहे ती पाठच्या दाराने येते, तर ती लक्ष्मी चांगली टिकायला तुम्हाला स्वच्छ आणि चांगलं राहायला पाहिजे. त्यासाठी मंदिरामध्ये पण खडी साखर द्यायची, तर शुक्र चांगला येतो, राहतो. मॅडम एक विचारू का? हा. आपण मंदिरामध्ये देवाला प्रदक्षिणा घालताना देवाच्या मागच्या बाजूला आपण नमस्कार करतो की नाही, तर कोणी म्हणतं की तिथे अलक्ष्मीचा वास असतो, म्हणजे तिथे करू नये नमस्कार. खरं आहे का हे? आता इतके वर्ष चालत आलेलं आहे ना. हा तेच ना, आपण करतो म्हणजे आता लहान करतो ना आपण, वर्षांवर. प्रदक्षिणा तर घालतो. लक्ष्मी अलक्ष्मी कुठे येते, तर आपल्या घरातच. घर जिथे व्यवस्थित नाहीये, चांगलं नाही, तिथे वाद आहेत, भांडणं आहेत, ऐन जेवायच्या टायमाला तुम्ही वाद घालता, तेव्हा थोडंसं तिथे अलक्ष्मी येते. ओके. आणि म्हणून मॅडम बुध शुक्र युतीचं काहीतरी सांगत होता तुम्ही, मैत्रीण, ते हा, बुध अर्धवट सांगितलं. शुक्रमध्ये एक अफेअर तर असतं, मैत्रीण असते. बुध म्हणजे मैत्रीण आहे. दुसरं म्हणजे हा. शुक्राला ऑफ व्हाईट रंग आवडतो, मग तो ऑफ व्हाईट रंगाचं शुक्राचं ते घालायचं, आणि कलर पण घराला ऑफ व्हाईटच द्यायचा. आणि मार्बल म्हणजे शुक्र आहे, तो व्हाईट मार्बल जो आहे तो शुक्राकडे आहे, तो व्हाईट मार्बल जास्त वापरायचा, आणि तो थंडावा पण देतो तिथे. मॅडम ते टोपीचं काय सांगत होतं, राहूचं टोपी राहू घालायची असेल काय तर त्याला? डोकं झाकायचं जरा. राहू, राहू मध्ये. ओके ओके. आणि पण मॅडम मंत्र ते बुध राहू युती असं. महालक्ष्मीचा, ओम क्लीम 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 महालक्ष्मी नमः. दुसरा एक धनासाठी मंत्र आहे, धनप्राप्तीसाठी, ओम वसुधरे स्वाहा. हा मंत्र करा, हा मंत्र चांगला आहे. ओम वसुधरे स्वाहा. ओम वसुधरे स्वाहा. स्वाहा. निगेटिव्ह बोलायचं नाही कधी. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह बोलता ना, समजा तुम्ही बोललात की मला गाडी विकायची आहे, तर ती नेचर सगळं ऐकत असतो आपल्या आजूबाजूला, तर ती गाडी ऑटोमॅटिक ती विकलीच जाते किंवा त्याच्यावर खर्च होतो. तर निगेटिव्ह काही बोलायचं नाही, पॉझिटिव्हच बोलायचं जे आहे ते. खरोखरच विकायची असेल आणि बोललो तसं तर? हा,
खरोखर विकायची आहे तर विकायची, पण मला दुसरी गाडी घेऊन ही गाडी विकणार मी, आणि दुसरी गाडी मात्र मी घेणार, असं बोला असं पुढे. म्हणायचं. हा. कारण तुमचं जे ऑरा असतो पूर्ण, तो चंद्राकडे ऑरा आहे तुमचा. तो चंद्र जर खराब झाला तर ऑरा खराब होतो. तर तुमचं मन जे सांगतं ती चारी भिंती सगळं ऐकत असतं. ते नेहमी पॉझिटिव्हच बोला. मुलांना पण बोलताना तुला काही जमतच नाही, तुला काही येतच नाही, असं बोलायचंच नाही. त्याला पॉझिटिव्ह करूनच बोला, तर ते चांगलं होतं. तर त्याच्या मनामध्ये ते बिंबतं ते. मग ते नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं एकदम. हा मंत्र वसुधरेचा सांगितला, हा कधी पण म्हणता येते का मॅडम, कशासाठी सतत पण? म्हणा, सतत. ओम वसुधरे स्वाहा. नंतर नाहीतर मग हा एक आहे, ओम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः, हा पण चांगला आहे. ओम क्लीम क्लीम महालक्ष्मी नमः, हा पण चांगला आहे. पण हा वसुधरे स्वाहा चांगला आहे. ठीक आहे. पुढे मॅडम एक गुरुवारी. मागे शेवटचं झोप रिपीट येण्यासाठी करा ना. काहीतरी सांगितलं होतं मॅडम. हा काय? झोप येत नसेल तर काहीतरी सांगितलं होतं, ते काय परत एकदा सांगाल का? बडीशेप ठेवायची. बडीशेपची पिशवी ठेवायची छोटी करून, आणि त्याच्यामध्ये हा. बडीशेप ठेवा, आणि ती उशीच्या खाली ठेवायची. म्हणजे झोप येत कुठला नसेल ग्रह त्याचा मंत्र बिघडला पण देते. असेल तर बुध हं? बुधाग्रहाकडे झोप आहे. बुध खराब झाला बर. तर झोप येत नाही. अच्छा. मग ती बडीशेप काय करायची मॅडम? 8 दिवसांनी नवीन परत, मॅ- 8 किंवा महिन्याने चेंज मॅडम करा. गुरुवारी नका घेऊ क्लास, गुरुवारी दसरा आहे. गुरुवारी नाही आहे क्लास. हे आज आज माहिती नव्हतं की रेकॉर्डिंग नाहीये आम्हाला, म्हणजे त्यामुळे लिहिलं वगैरे नाही जास्त. असं वाटलं ठीक आहे, की मी आपण ऐकून पाठवते, घेऊ. बघते, पाठवते. काय असं हे वेगळं काय, असं काय खास? मॅडम शनी पण राहिला ना. हो, शनी घेणार, शनी घेईन, राहू केतू सगळे घेईन. अजून हो मॅडम, आजारांचे प्लीज पण पाठवा मंत्र घेईन. रेकॉर्डिंग, कारण खरंच लिहून नाही घेतलं, रेकॉर्डिंग मिळणार म्हणून नाही, बघितलं पाठवते नाही. पाठवते मी. रेकॉर्डिंग पाठवा ना मग. चालेल, धन्यवाद कशावर पाठवाल मॅडम. मॅडम तुम्ही? हा, मॅडम एक कशावर युट्यूबला विचारायचं पाठवाल? होतं. युट्यूबला पाठवते. ओके. मॅडम मॅडमच्या ग्रुपवरती येईल ते. हा मॅडम हम्म. तुमच्या ह्याच्यावरती. हा मॅडम थँक्यू मॅडम. थँक्यू.